नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला संडे स्पेशल दाखवणार आहे. उपमा म्हणजे नाश्त्याचा प्रकार दाखवणार आहे. रव्याचा उपमा. कढई गरम करत ठेवली आहे, त्यात तेल टाकलं आणि जिरा मोहरी कढीपत्ता आणि मिरची टाकली, वरून थोडासा हिंग टाकला आहे, त्यावर लगेचच कांदा टाकला आणि मिक्स करून घेतलं. थोडंसं मीठ कांदा भाजण्यापुरतं टाकलं आहे. वरून आताच्या सीझनमध्ये हिरवे मटार मिळतात म्हणून वरून मटार टाकलेत आणि त्यातमध्ये 1 कप रव्यासाठी 3 कप पाणी लागतं. मी 2 वाट्या रवा घेतला आहे, त्यामुळे त्याच्यात मी 6 वाट्या पाणी घालणार आहे. हे प्रमाण बरोबर आहे, अगदी कमी किंवा जास्त अजिबात नाही. त्यामध्ये रवा छान फुलून येतो. वरून आता मी 6 वाट्या पाणी टाकलं, त्यात वरून टोमॅटो टाकला आहे आणि आता उकळी यायला द्यायचे, म्हणजे आपला टोमॅटो पण शिजेल आणि मटार पण शिजली जाते, त्यावर कांदासुद्धा. आता उकळी आली आहे आणि हा रवा मी 2 वाट्या तुपावर चांगला सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे पहिला. त्यानंतर उपमाची तयारी केली आहे. आता उकळी आल्यावर वरून रवा टाकला आणि पटकन ढवळत राहिलं, नाहीतर रव्याचे गट्टे बनतात. आता शिजत येईपर्यंत झाकण लावून ठेवलेलं आहे. हा बघा, सगळं पाणी शोषून रव्याचा एक एक कण आणि कण फुलून निघालेला आहे. म्हणजे रवा आपला चांगला भाजला की अशा प्रकारे फुलून निघतो. तसेच पाण्याचं प्रमाण पण बरोबर झालं पाहिजे. बघा, आता उपमा आपला कड्याने पण चिकटत नाही आहे. हे एक चांगली ट्रिक आहे की कडाने सुटला पाहिजे.